देशभरामध्ये उद्या मॉकड्रिल पार पडणार आहे आणि या काळात नागरिकांनी काय काळजी घ्यावी आणि कुठल्या गोष्टी कराव्यात आणि कुठल्या करू नयेत या संदर्भात निवृत्त लेफ्टनंट विलास सोनवणे यांनी माहिती दिलेली आहे। त्यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी संवाद साधला। आपण पाहूया। भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीवर केंद्रीय गृह विभागाकडून उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल केलं जाणार आहे। नेमकं हे मॉकड्रिल कसं असणार आहे, काय असणार आहे या मॉकड्रिलमध्ये, या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे सर आहे। सर काय सांगणार, खरं तर उद्या हे मॉकड्रिल पार पडतंय, नेमकं कशा पद्धतीचं हे मॉकड्रिल असणार आहे, काय काय या मॉकड्रिलमध्ये असतं आणि काय या काळामध्ये नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे? मॉकड्रिल हे आपण सर्वसामान्य जनतेला ह्या काही युद्धजन्य परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थितीपासून आपली मालमत्ता असेल किंवा जनता असेल त्यांना कसं सेफ ठेवता येईल, संरक्षित कसं करता येईल याविषयी दिलेलं प्रशिक्षण आणि याविषयी दिलेलं त्यालाच आपण मॉकड्रिल असं म्हणतो। आणि हे काहीतरी स्वतःला अशा परिस्थितीमध्ये स्वतः कसं आपण त्याच्या सामोरं गेलं पाहिजे, तर त्याविषयी थोडंसं डिसिप्लिन आणि ड्रिल म्हणजे एक नवीन एक पद्धतशीर एक प्लॅन असतो। नागरिकांनी या सर्व काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात काय? आपण जर ओपन एरियामध्ये असेल तर आपण एखाद्या जड ठिकाणी एक कॉन्क्रीटचं जे स्ट्रक्चर असेल त्याची शेल्टर आपण घेतलं गेलं पाहिजे, किंवा बेसमेंटमध्ये किंवा सबवे असेल किंवा मल्टिपल स्टोरीज बिल्डिंगमध्ये आपण स्वतःचं शेल्टर एक बनवू शकतो, ज्यामध्ये मॅट्रेस बेड वगैरे यूज करून आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो। तर अशा या हवाई हल्ला असेल किंवा मिसाईल अटॅक काही असं असेल तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण स्वतःला वाचवण्यासाठी किंवा स्वतःला सेफ ठेवण्यासाठी असं ड्रिल प्रशिक्षण घेतो। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।